कॉमेडियन कुणाल कामरा यानं केलेलं विडंबन अयोग्य असल्याचं सांगत त्यानं माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. शालेय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत मांडलं राज्याचं शैक्षणिक धोरण. राज्याच्या शालेय शिक्षणात NCERTचा अभ्यासक्रम आणि CBSEची परीक्षा पद्धत अंमलात आणली जाणार. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा विरोधकांचा आरोप. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर. शिवछत्रपती आणि इतर महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू, गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून इमारतींचा पुनर्विकास केला जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही. लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चा, GST कररचना अधिक सुलभ करण्याची विरोधकांची चर्चेदरम्यान मागणी. भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनानं 1,27,000 कोटी रुपयांचे उत्पादनं निर्माण करत स्थापन केला नवा विक्रम. दशकभरात निर्यातीतही 30 पट वाढ. FPI म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूक 50,000 कोटींपर्यंत करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव सेबीच्या बैठकीत मंजूर. आणि नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याच्या नागपुरातल्या अवैध बांधकामावर महापालिकेची तोडक कारवाई. नमस्कार.